सध्या मराठी सिनेविश्वात अनेक मराठी कलाकारांचे संसार मोडलेले आपल्याला दिसून येत आहेत। यातच आता आणखीन एका अभिनेत्याची भर पडलेली दिसतीये। या अभिनेत्याने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलंय, त्याच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत। घराघरात लोकप्रिय असलेल्या या अभिनेत्यानं 21 ऑक्टोबर 2021 ला लग्नगाठ बांधली, तेही एका अभिनेत्री सोबत। कोरोनामध्ये जवळच्या मित्रमंडळी आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत त्याचा लग्न सोहळा पार पडला, पण त्यानंतर लग्नाच्या 3 वर्षांनंतरच यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली। यांच्यामध्ये काहीच अलबेल नसल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली। यामागचं कारण म्हणजे या दोघांनी एकमेकांना अनफॉलो केलं। सोबतच गेल्या वर्षभरापासून त्यांनी एकमेकांसोबतचे फोटो शेअर केलेले नाहीत। लग्नानंतर हे दोघे अनेकदा एकमेकांसोबतचे सण-समारंभांचे अनेक फोटो शेअर करायचे, पण अनेक महिन्यांपासून त्यांनी एकमेकांसोबतचा एकही फोटो शेअर केलेला नाही। सोबतच या दोघांनी एकमेकांसोबतचे लग्नाचे, साखरपुड्याचे, देवदर्शनाचे, एकमेकांसोबतचे खास क्षण हे डिलीट केलेले दिसून येत आहेत। सोशल मीडियावरून हे सर्व फोटो गायब झाले आहेत। हा अभिनेता आहे सुयश टिळक। अभिनेता सुयश टिळक हा अनेक तरुणींच्या गळ्यातला ताईत आहे। सुयशला आपण कारे दुरावा, शुभमंगल ऑनलाईन, अबोली, बाप माणूस यांसारख्या मालिकांसाठी ओळखतो। तो मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे। कारे दुरावा या मालिकेत त्याने साकारलेली जय ही भूमिका चांगलीच गाजली होती। या मालिकेच्या माध्यमातून तो घराघरात लोकप्रिय झाला। 2021 ला त्याने अभिनेत्री आयुषी भावे सोबत लग्नगाठ बांधली, पण त्यानंतर 2024 ला या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली। याची सुरुवात झाली ती सुयशच्या वाढदिवसापासून। सुयशच्या वाढदिवसाला अनेक सेलिब्रिटींनी त्याला शुभेच्छा दिल्या, त्याच्यासोबतचे फोटो शेअर केले, पण आयुषी भावेने मात्र त्याच्यासाठी कोणतीही पोस्ट किंवा कमेंट केली नाही। आणि यानंतर हे दोघे एकमेकांना फॉलो करत नसल्याची गोष्ट नेटकऱ्यांच्या लक्षात आली। 2024 ते 2025 पर्यंत या दोघांनी एकमेकांसोबतची कोणतीही पोस्ट शेअर केली नाही। सोबतच असलेले फोटोही डिलीट करून टाकले। त्यामुळे या दोघांचा घटस्फोट झाल्याचं म्हटलं जातंय। आता या दोघांचा खरंच घटस्फोट झाला आहे आणि तोही कोणत्या कारणाने झाला आहे या मागचं सत्य हे दोघेच सांगू शकतील। लग्नानंतर सुयश अनेक मालिकांमध्ये आणि नाटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, तर आयुषी देखील हिंदी मालिकेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसते आहे। तर मग तुम्हाला सुयश टिळक आवडतो का? त्याची कोणती भूमिका तुम्हाला खूप आवडते हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा। आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।